नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात नोकरी अपडेट्स विथ कोमल. तुमचे इंडियन रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला रेल्वेमधील पदे, त्यांची पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी www.rrcwr.com यावर जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2025-26 या वर्षासाठी प्रशिक्षणार्थीच्या नियुक्तीसाठी अधिसूचना यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सूचना पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तर या ठिकाणी या ह्याच्यामध्ये PDF आहे, ती आपल्याला PDF ओपन करायची आहे. नंतर तुम्हाला ही PDF अशा पद्धतीने दिसेल. तर यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2026 पर्यंत आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात चांगली बातमी म्हणजे खूप अशा वॅकन्सी आहेत. 5349 पोस्ट आहेत. तर यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आपण पाहूया. कॅन्डिडेट हा 15 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 24 वर्षापेक्षा जास्त नसावा. आणि जर SC आणि STचा जर कॅन्डिडेट असेल तर त्यास 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे. आणि OBCचा कॅन्डिडेट असेल तर त्यास 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटीज असेल तर त्याला 10 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्याला 10+3 असे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे. तर या ठिकाणी डेट वाईज सुद्धा दिलेला आहे की कोणता कॅन्डिडेट कोणत्या वयापर्यंत असला पाहिजे कॅटेगरीमधला. तर हे तुम्ही पाहून घ्या. त्या ठिकाणी क्वालिफिकेशन 10+2 तुमचं कंप्लीट असलेलं पाहिजे. ITIचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲफिलेटेड NCVT हे सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही मित्रांनो सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊनच फॉर्म भरायला सुरुवात करावी. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर नोकरी अपडेट्स विथ कोमल या ठिकाणी मिळून जाईल. तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला 10वीचे मार्कशीट अपलोड करायचे आहे. त्यानंतर ITI मार्कशीट अपलोड करायचे आहे. त्यानंतर NCVT सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. SC ST OBC असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. PWBD यांच्यासाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यासाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा सर्व्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. EWS असेल कॅन्डिडेट तर त्यासाठी इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो 20 ते 70 KB मधील अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जे सिग्नेचर आहे ती अपलोड करायची आहे. 20 ते 30 KB मधील सिग्नेचर पाहिजे. तर या ठिकाणी व्यवस्थित माहिती वाचून घ्या. त्यानंतर खाली वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत. कोणत्या कॅटेगरीसाठी किती पोस्ट आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत. हा संपूर्ण चार्ट तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही PDF जी आहे टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. नोकरी अपडेट्स विथ कोमल या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरायचा याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत. सरकारी नोकरीचं स्वप्न मोठं ठेवा. योग्य माहिती मिळाली तर यश नक्की मिळतं. मी आहे कोमल. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.